होऊ नये, साठवण करण्यात येऊ नये अशा प्रकारची आपली मागणी होती. तर सभापती महोदय 30/12/2010 रोजी अलमट्टी धरणामध्ये 524.256 मीटर पाणी पातळीपर्यंत पाणी साठवण्याच्या करता लवादाने मान्यता दिली. हा आजचा प्रवास नाही, हा 5चा 10चा 11चा 12चा 13चा ते सबसिक्वेंट त्या वेळच्या सरकारांमध्ये सुद्धा या संदर्भात प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आज जे काही असं भासवण्याचा प्रयत्न होतो की आता सरकार यामध्ये काही करत नाही, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया होत नाही, सभापती महोदय असं नाही आहे. आणि म्हणून जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये मग आंध्र प्रदेश तेलंगणा सरकार त्यामध्ये गेलंय. त्यामध्ये 2000 त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आणि मग याच्यामध्ये सरकारने काय करावं या संदर्भामध्ये बंटी पाटील साहेब आपल्याला कल्पना असेल की आपल्या सरकारमध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन झाली होती 11 साली. आणि त्यामध्ये आता लवादापुढे पुन्हा या विषयाकडे जाण्याची आवश्यकता नाही असं त्यामध्ये निर्णय झाला 11 साली. परंतु यामध्ये पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून तरी आपल्या लवादापुढे आपले जे काही मुद्दे मांडले गेले होते त्या मुद्द्यांमध्ये उंची वाढवण्याच्या बरोबर काही बाकीचे मुद्दे होते. त्या संदर्भामध्ये जो निर्णय आपल्या बाजूने लवादाने दिला होता तो कंटेस्ट करू नये सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणून आपण कॅव्हेट दाखल केलेली आहे. तो 2014 साली ती कॅव्हेट दाखल झाली. सभापती महोदय, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1/4/2019 रोजी या संदर्भामध्ये विशेष अनुमती याचिका जोडून एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. 29/11/2021, 22/10/1/2022, 2023 रोजी ते सुनावणी झाली. आणि या बाबतीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये या धरणाच्या उंची वाढीला शासनानं आपला सातत्याने विरोध नोंदवलेला आहे. तो मागच्या सरकारमध्ये नोंदवलेला आहे, विद्यमान सरकारमध्ये ती प्रक्रिया सुरू आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष सुनावणी त्या सुनावणी सुरू होते त्यामध्ये आपली विशेष स्पेशल काउन्सिल शेखर नाफाडे साहेबांना आपण त्यासाठी नेमलेलं आहे. त्यांनी आपली भूमिका त्यामध्ये मांडतायत. आणि त्यामुळे याकरता विशेष करून सरकार म्हणून जी काही भावना या ठिकाणी आपण व्यक्त करताय ती मागच्या आपण जे म्हणतात ती सरकारमध्ये आणि आत्ताच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कुठलाही फरक आपण केलेला नाही आहे. भावना तीच आहे. जो आपण रुरकीचा जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचा उल्लेख केलेला अहवालासंदर्भात त्यांनी आता मध्ये एक अंतरिम अहवाल दिला आपल्याला की आम्हाला आणखी मुदत पाहिजे या विषयाचा अभ्यास करण्याबद्दल. आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की लवकर अहवाल द्यावा, कारण ज्यावेळी अंतिम सुनावणी सुरू होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा उपयोग आपल्याला त्यासाठी होणार आहे म्हणून आमचा आग्रह आहे. सभापती महोदय, तिसरा जो मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे मला वाटतं अजून त्या वडनेरे समितीबद्दलचा, तर वडनेरे समितीने जो पहिल्यांदा जो काही अहवाल सादर केला त्यामध्ये त्याचा परिणाम होत नाही वगैरे असं उल्लेख केला होता. नंतर परत वडनेरे समितीने पुन्हा एक अहवाल दिला आम्हाला की याच्यामध्ये विस्तृत माहिती आणखीन घ्यावी लागेल. आम्ही जे पहिले निष्कर्ष दिलेले आहेत ते काही योग्य नाही म्हणण्यापेक्षा अजून विस्तृत आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि या संदर्भामध्ये म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, मला वाटतं की आता सध्या सरकारच्या स्तरावर जी प्रक्रिया सुरू आहे ती अलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जी काही आता वारणेतून कोयनेमधून किंवा पंचगंगामध्ये पाण्याचा विसर्ग होतोय त्याच्यावर कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण ठेवून आपल्याला या पुरामुळे अधिक परिस्थिती त्याच्या उद्भवणार नाही जो आपल्या 2005 साली अनुभव आला, 2019 साली अनुभव आला, 20ला. त्या अनुषंगिक अध्यक्ष सभापती महोदय आम्ही उपाययोजना करतोय. परंतु मी स्वतः माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाशी मी स्वतः बोललोय. 2दा बैठका त्यांनी घेतल्या होत्या. 2दा बैठक काही कारणास्तव पुढे गेल्या तर मी त्याचं कारण सांगणार नाही, सांगणं उचित नाही आहे अशी माझी सदस्यांना विनंती आहे की आपणही ती त्यासाठी आग्रह धरू नये. परंतु यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री महोदयाने पत्राद्वारे त्यासाठी विनंती केली.
मी स्वतः त्या उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारचे जे संपदा मंत्री त्यांना मी विनंती केलेली आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट रूपानं यामध्ये आमची भूमिका बरोबर आहे आणि आम्ही याच्यातून धरणाच्या उंची वाढवण्याची जे आमचे निर्णय झाला तो आमचं काम ते कायम राहील. एवढंच आहे की इंटरस्टेट जो फ्लड पूर नियंत्रणासाठी जी काही कार्यवाही करायची आहे, ज्यासाठी आपणही फार आता त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे, त्यामध्ये मात्र आपण त्या सातत्यानं त्या सरकारशी संपर्कात आहोत, त्या विभागाशी संपर्कात आहोत. पाण्याची पातळी कशी वाढणार नाही, पाण्याचा विसर्ग कसा सातत्याने होत राहील गालपट्टीमधून, यासाठी आज सभापतीमध्ये कार्यवाही सुरू आहे. माननीय शशिकांतजी शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं. खरं म्हटलं तर कृष्णा लवादाचा निर्णय झाला हा विषय मांडला एवढ्यासाठी आहे की कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या तो कराडच्या बॅक साईड पर्यंत पाण्याचा फुगवटा आल्यानंतर प्रमुख रस्त्यापासून गावं या ठिकाणी पाण्याखाली जातात. हे वर्षानुवर्षाची आहे ही तक्रार आहे. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये याला पूर नियंत्रण करण्यासाठी बाजूने संरक्षण भिंत बांधू, त्याला कंट्रोल करू, अशा प्रकारचे निर्णय घेतले. आपण मगाशी सांगितलं कृष्णा लवादाचा निर्णय झाला. सभापती महोदय, 81 TMC पाणी अडवावं महाराष्ट्र राज्याने अशा प्रकारचा निर्णय सुद्धा झालेला आहे, ज्याला आंध्र प्रदेश विभाजन झाल्यानंतर तेलंगणा कोर्टात गेलाय. आंध्राच्या विरोधात निर्णय आपण जिंकलोय, पण कोर्टामध्ये तेलंगणा गेल्यामुळे तो सध्या तसा प्रकारचा. मग कोर्टाने कुठला स्टेटस को दिला नाही, निर्णय दिलेला नाही. माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, आपलं अडकलं कुठे माहिती आहे का? आपलं अनुशेष अडकलेला आहे. आपला विदर्भ अनुशेषाच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव तयार करता येत नाही. 81 TMC पाणी जर वापरायचं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये हेच पाणी मराठवाड्याला न्यायचं असा सुद्धा विषय होता. कृष्णेचं पाणी जे आहे महाबळेश्वरमधून येतं ते कोयनेला न्यायचं असा सुद्धा प्रस्ताव मध्ये सरकारच्या वतीने आला. हे पाणी मुंबईला किंवा पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचे असे नवीन नवीन प्रस्ताव तयार झाले. आपलं म्हणणं एवढंच आहे की आपण या 81 TMC पाण्याच्या संदर्भामध्ये, कारण हे वाद कधी निर्माण झालाय, कर्नाटकाच्या असलेल्या गव्हर्नमेंटनी सरकारने सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आम्ही अलमट्टीची उंची वाढवणारच. यामुळे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चिंता निर्माण झालेली आहे. त्यांची भूमिका आहे, आपण त्याला विरोध करतोय. शेवटी निर्णय कोण देणार? कोर्टच देणार आहे. आपली भूमिका केंद्र सरकारकडे पण आपण मांडतोय. पण आता सध्या निर्णय राजकीय स्थिती याच्यावर होतात. राजकीय याच्यावर निर्णय घेताना कुठली निवडणूक आपल्या बाजूने फिरवावी याच्या संदर्भातला दुर्दैवाने निर्णय बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येतो. आमचं म्हणणं दोनच प्रश्न माझे आहे. एक तर हे पाणी जर आपण उंची वाढवण्याच्या संदर्भात आपण भूमिका घेतलेल्या विरोध आपण दर्शवलेला आहे. निर्णय काय लागेल तो अपेक्षित आहे. परंतु या संदर्भामध्ये आजच्या घडीला पाण्याचा फुगवटा वाढल्यानंतर पाणी सोडताना सुद्धा अलमट्टीच्या असलेल्या कर्नाटकच्या पुढे पाणी सोडताना ती गावं पाण्याखाली जातील म्हणून ते पाणी सोडण्यासाठी नकार देतात. त्यामुळे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. दोन स्पेसिफिक प्रश्न जे मगाशी बंटी पाटील साहेबांनी विचारले, आपण हे पाणी आपलं जे आहे उंची वाढवण्याच्या संदर्भातली आपली भूमिका ठोस आहे. ही ठोस भूमिका घेत असताना त्या संदर्भामधल्या त्रुटी काय आहेत? दुसरी गोष्ट अशी आहे, मग आपल्याला हे पाणी जर आपल्याला इतरत, आपण तर शक्तीपीठचं 86,000 कोटीचा प्रस्ताव आणलेला आहे. रस्त्यापेक्षा शेताला पाणी जर मिळाला, मराठवाडा पण दुष्काळी आहे सगळीकडे, असे प्रस्ताव आणले तर मला वाटतं याला कोणी नाही म्हणणार नाही. म्हणून अनुशेषाचा प्रश्न यामध्ये आहे का? जर अनुशेष असेल तो अनुशेष बाजूला सारून आपण हे पाणी आपलं हक्काचं, आज साताऱ्याला सुद्धा पाणी पाहिजे, मराठवाड्याला पण पाणी पाहिजे, हे पाणी अडवण्याच्या संदर्भातून आता आमचं मला वाटतं सातारला शिवेंद्रबाबा इथं आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही सोळशी धरण मागितलेलं आहे, पण तो अनुशेषाच्या माध्यमातून सोळशी धरण आता प्रस्तावित आपण केलेलं आहे. अशा प्रकारची प्रस्तावित धरणं करण्यासाठी आपण जर काही पाण्यावर आणवण्यासाठी निर्णय घेणार आहात. मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय बरोबर आहे. यामध्ये सुट्टी याच्यात कुठं राजकारण नाही आहे. सबसिक्वेंट मागच्या सरकारांमध्ये, विद्यमान सरकारमध्ये हीच भूमिका आहे की त्या धरणाची उंची वाढू नये, त्याला विरोध करावा. पण त्या सभापती महोदय, पण मला खरं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विशेष त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे
की या विषयावर फक्त धरणाच्या उंची वाढीची चर्चा करण्यापेक्षा हे पाणी अतिरिक्त आपल्याला मग वळवता येईल का. म्हणून आता जागतिक बँकेनं आपल्या या राज्य सरकारच्या MRDP ज्या फ्लड डायव्हर्शन स्कीमला आता संमती दिलेली आहे. आपण आता टेंडर सुरू करतोय. जवळजवळ आपण कृष्णेतून मला वाटतं 100 किलोमीटरचं टनेल आपण करतोय आणि ते नीरा खोऱ्यामध्ये पाणी आपण आणतोय. जवळ साधारण 80-81 TMC पाणी उपलब्ध होईल असं म्हणतोय आपण. पण किमान 40-45 TMC तरी पाणी आपण डायव्हर्ट करू शकतो सध्या तरी. आणि यामध्ये जो मूळ खरं जो लवादाच्या बाहेर आहे असं पण म्हणतोय पाणी उपलब्ध आहे. आता सगळ्याच गोष्टी विस्तारानं बोलल्या तर पुन्हा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण जी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे ती सरकारची भूमिका आहे की हे पाणी डायव्हर्शन केल्याशिवाय हे फ्लड कंट्रोल होणार नाही. आणि त्याकरता आपण उपाययोजना सुरू केल्या आहेत. 3000 कोटीचा प्रस्ताव आता आपण मान्य केला आहे. त्यामध्ये हे पाणी मी म्हटल्याप्रमाणे टनेलिंगद्वारे आपण करतोय. दुसरा एक प्रस्ताव आहे दूधगंगेतून काही टनेल करून आपण ते पाणी डायव्हर्ट करतोय आपण की त्यामध्ये काही थोडं डायव्हर्शन आपल्याला करता येईल. मला वाटतं राधानगरीचंही काही आपण काम सुरू करतोय. कृष्णेमध्ये सुद्धा मोठे बॅरेज करून काही पूर नियंत्रण आपण त्यात करता येईल का म्हणून ते प्रयत्न करतोय. अशी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या सभापती महोदय. आणि म्हणून मला खात्री आहे की 1-2 वर्षामध्ये आमचा तर प्रयत्न 1 वर्षामध्येच ही डायव्हर्शन स्कीम पूर्ण करायची. त्याला काही त्याला विंडो फार कमी आहे. त्यामुळे ही एकाच वर्षाच्या म्हणजे 1 वर्षाच्या आत ही फ्लड डायव्हर्शन स्कीम पूर्ण करून या संपूर्ण पूरग्रस्त भागाला आपल्याला कायमस्वरूपी दिलासा देता येईल ही आपली भूमिका आहे. माननीय सत्यजी पाटील. सभापतीमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयाने की आपण सुप्रीम कोर्टात गेलो त्या हाईटच्या विरुद्ध गेलोय का. हा माझा स्पेसिफिक. आणि आपण जे MRDPचं सांगताय की पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळाले ते पूर नियंत्रणासाठी नाही आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्स आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत. आणि आम्ही हे नाही प्रेझेंटेशन झालं आहे जे MRDPचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर. मी त्यावेळी हा प्रश्न विचारला त्यांना. ते म्हणले पहिल्या फेजमध्ये नाही, हे दुसऱ्या फेजमध्ये वर्ल्ड बँकेच्या होणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये नरसिंहवाडीजवळ जिथं संगम होतो पंचगंगा सरळ येते आणि कृष्णा अशी येते. कृष्णा पंचगंगेला घेतच नाही. तो तिथल्या ह्या ज्या नदी खोलीकरणाचा विषय आहे ही यामध्ये नाही आहेत. म्हणजे जे आपण म्हणताय की 1 वर्षामध्ये या ठिकाणी. आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं आमदार खासदारांना. आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली त्यामुळे तुम्ही काय काय केलंय हे आम्हाला कळालं नाही. तुम्ही विस्तारानं जे प्रयत्न केलेले आहेत, पत्रव्यवहार केलेला हे आम्हाला सुद्धा बैठकीला निमंत्रण दिलं असतं. असं होत नाही मंत्री महोदय कधी. आम्ही सर्वपक्षीय आमदारांनी बैठक बोलवली होती परंतु आपल्या कार्यालयातनं मात्र फक्त महायुतीच्या आमदारांना खासदारांना बोलवलं हे चुकीचं आहे. हा प्रश्न सार्वजनिक आहे. सांगली, कोल्हापूर महाराष्ट्राचा प्रश्न होता. हे ज्यावेळी अंकली पुलावर आंदोलन मी केलं, मी सुरुवात केली, मी त्याला सर्वपक्षीय रूप दिलं का तर केंद्र शासनामध्ये असणारी सत्ता असू दे, राज्यात असणारी सत्ता असू दे, सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी त्याला मी महाविकास आघाडी म्हणून त्या अंकलीवरचं आंदोलन करायला माझी ताकद होती. माझी काही ताकद कमी नव्हती. परंतु सर्वपक्षी म्हणून जे आपण आता खुलासा केला त्याचा खुलासा ही लक्षवेधी टाकण्याचीच वेळ आली नसती जर बैठकीला आपण बोलवलं असतं आणि आम्हाला जर समजावून सांगितलं असतं हे उपाययोजना केलेल्या आहेत तर यामध्ये पुढं काय. आणि दुसरी एक विनंती मंत्री महोदय मला आहे की आपण ज्या उत्तराखंडच्या आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याबरोबर आमची एक बैठक करून द्या. आमचा ज्याच्यामध्ये अभ्यास आहे. कारण की फक्त अलमट्टीचा विषय नाही, हिप्परगीचा देखील विषय यामध्ये आहे. हिप्परगीचं बॅकवॉटर याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अगदी शशिकांत म्हणले तसं कराडपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आहे. त्यामुळे आमची एखादी बैठक या लोकांच्या बरोबर जर लावून दिली तर आम्ही चांगल्या सूचना देऊ. योग्य वाटल्या तर शासनानं त्या ठिकाणी स्वीकाराव्यात. त्यामुळे याला राजकीय कुठलाही रंग न देता हा जिल्ह्यांचा प्रश्न या दृष्टीने आपण सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आमची विनंती. सभापती महोदय, जे कृती समिती स्थापन झालेली होती त्या कृती समितीच्या बरोबरीने चर्चा करावी अशी भूमिका होती. त्यामुळे सरकारमधील महायुतीच्या आमदारांना बोलावून अगोदर आपण त्यांना कल्पना देऊ आणि मग बाकीचे. मी आता सांगलीच्या नंतर दौऱ्यात गेलो त्यावेळी पण सगळ्या आमदारांना बोलवलंच होतं. सांगली दौऱ्यामध्ये मी सर्वपक्ष आमदारांना बैठकीला बोलवलंच होतं. पण अगोदर आमची चर्चा व्हावी आणि कृती समितीबरोबर ती चर्चा पूर्ण करावी. आणि म्हणून सभापती महोदय
अडचण काही नाही आहे. तर म्हणजे आपण जर सगळ्याचा प्रवास पाहिला बंडी पाटील साहेब, याच्यामध्ये त्या वेळच्या लोकांनी ज्या संमत्या दिल्या ते जर आपण आता आपण जर रेकॉर्डर घेतलं तर फार अडचणी होतील काही लोकांच्या, म्हणून मी बोलत नाही मी, म्हणून बरोबर आहे. पण आता म्हणून मी आपल्याला संरक्षण द्यायचा प्रयत्न केला आहे, लक्षात घ्या. बरोबर, जुनं नातं लक्षात घेऊन. पण सभापती महोदय, मी हे MRDPची स्कीमचा जो उल्लेख केला आपण, याच्यामध्ये काय आहे की आता भगवती दूधगंगा 5 किलोमीटरचा बोगदा केला आपण तर 10,000 क्युसेक्स पाणी डायव्हर्ट होऊ शकतं. पंचगंगेची पातळी 3 फुटापर्यंत आपल्याला कमी आणता येईल. कृष्णा नदीमध्ये तो बोगदा आपण जर पूर्ण केला तर 10,000 क्युसेक्स पाणी डायव्हर्ट करू शकतो आपण, त्यामुळे कृष्णाची पातळी कमी ठेवता येईल. सभापती महोदय, आपला तोच आग्रह आहे आणि त्यामुळे आपण जे म्हणता याला निधी उपलब्ध आहे. काही रक्कम जी आहे आपण जे महापालिका वगैरे क्षेत्रात म्हणता आपण, ती मदत पुनर्वसनच्या मार्फत ते काम होणारच आहे. त्या महापालिकेला पैसे देऊन ही मदत पुनर्वसन विभागाच्या मार्फत आता कृष्णा खोरे महामंडळाला एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून आपल्याला नेमलेलं आहे की ज्यामध्ये हे 2,000 कोटी रुपये त्यासाठी जे आपल्याला अतिरिक्त बोगद्याद्वारे किंवा हे पाणी आपल्याला वळवायचं आहे नीरा खोऱ्यामध्ये, आणि मग ते आपल्याला गोदावरी खोऱ्यात आणता येईल का, हा वेगळा भाग आहे. परंतु दुष्काळी भागामध्ये पाणी घेऊन जाण्याचा जो माननीय मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे त्याला अनुसरून कार्यवाही सुरू होते. आमचा प्रयत्न 1 वर्षात हे काम पूर्ण व्हावं किंवा तत्पूर्वी पूर्ण व्हावं. आणि मला वाटतं की याच्यामध्ये आता सरकार कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाचं आहे, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं आहे, ही चर्चा आपण करत नाही आज. परंतु त्या आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आवश्यकता वाटेल तर आपण एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राला घेऊन जाऊ. त्यामध्ये काही सरकारला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही, मूळ त्या भागातील लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना, ही सरकारची भूमिका आहे. माझी आता जो प्रश्न उपस्थित केला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये हीच भूमिका आपली आहे. आपण इंटरव्हेन्शन का केलं नाही? इंटरव्हेन्शन आपण केलेलं आहे, परंतु आपल्या वकिलांनी सरकारची वकील त्यावेळी भूमिका अशी होती की आज इंटरव्हेन्शन करण्यापेक्षा आपण ज्यावेळी प्रत्यक्षात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाचं ज्यावेळी पिटिशन जेव्हा आर्ग्युमेंट सुरू होतील तेव्हा आपण त्याच्यावर आपली भूमिका मांडू. आणि आपण भूमिका मागच्या 2-3 तारखेमध्ये आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण उपस्थित होतो. आणि मला वाटतं धरणाच्या उंची वाढीसाठीच आपला विरोध आहे. आणि नाही तो दोन्ही स्पेसिफिकच करतोय आपण, त्याला जोडणंच आपण करतोय. ते कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच आपण जे आपले लिगल ॲडवायझर आपल्याला आपण सल्ला देत आहेत किंवा आपले जे स्पेशल काउन्सिल नाफडे साहेब आपण जे नेमलेले आहेत, मुद्दा मी नावाचा उल्लेख केला का नाफडे साहेब त्यात आहेतच, तर त्यांच्या सूचनेवरूनच सरकार कारवाई करते. लक्षवेधी क्रमांक 3 श्री योगेश टिळेकर. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. दोन वाजून 5 मिनिटांनी लक्षवेधी चालू झाली आणि बोला. धन्यवाद सभापती महोदय. या ठिकाणी आदरणीय सत्यजित पाटील साहेबांनी लक्षवेधी या ठिकाणी मांडली. निश्चितच मंत्री महोदयांनी 2-3 बैठका या संदर्भामध्ये सांगली आणि कोल्हापूरला घेतलेल्या आहेत. परंतु मी मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देतो की 2005 आणि 2019 आणि 21 रोजी जो महापूर आला, या महापुरामध्ये अनेक गावं पाण्याखाली गेली आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता जर या धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील जवळजवळ 25 ते 30 गावं ही पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत आणि 100पेक्षा जास्त गावं हे 60-70% पाण्याखाली जाणार आहेत. मला या लक्षवेधीच्या माध्यमातून आपण तर प्रयत्न करत आहेत, पण मला एक सूचना करायची आहे की जे अतिरिक्त पाणी आहे किंवा जे पाणी आपण अडवू शकत नाही, जे कर्नाटकाला खाली वाहून जात आहे, ते पाणी एक त्याला कालबद्ध कार्यक्रम तयार करून ते दुष्काळ भागामध्ये नेण्याबद्दल असं काही आपण योजना लवकरात लवकर तयार करावी की जेणेकरून पुरापासून
धोका लोकांच्या समोर उभा राहणार नाही. आणि दुसरा मंत्री महोदय की पावसाळ्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की कोयनेमधून आपण 1 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडतो आणि त्याचा परिणाम साहजिकच सगळा या परिसरावरती सांगली कोल्हापूर जिल्ह्यातला होत असतो आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना स्थलांतर करावं लागतं आणि त्याच्या उपाययोजना ह्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला निश्चितपणानं कराव्या लागतील आणि अतिरिक्त पाणी वळवण्याचा कार्यक्रम हा कालबद्ध आपण तयार करणार आहात का आणि त्याचा काही असा आराखडा तयार आहे का? सभापती महोदय, मी यापूर्वीच या विषयासंदर्भात माहिती दिलेली आहे की आपण फ्लड डायव्हर्ट स्कीमच्या माध्यमातून पाणी या दुष्काळी भागाला वळवण्याच्या करता आपण निर्णय केलेला आहे. हे जे अतिरिक्त पाणी वाहून जातं सभापती महोदय, ते आता ह्या मी म्हटल्याप्रमाणे टनेलिंगद्वारे निराखोऱ्यामध्ये आणायचं, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपण करायला सुरुवात केली आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये अतिशय गंभीर आहेत. त्यांनी वेळोवेळी या विषयाचा ते आढावा घेत आहेत आणि मुळात अध्यक्ष सभापती महोदय, दुष्काळी भागाला पाणी डायव्हर्ट करून हा पुराचा धोका आपल्याला टाळता आला पाहिजे, ही तर राज्य सरकारची भूमिका मी मागाशी मांडलेलीच आहे. आणि सभापती महोदय, दुसरं पूर नियंत्रणाच्या संदर्भामध्ये ह्या वर्षी एक स्पेशल आपण त्या ठिकाणी उपाययोजना करतोय. आपल्या दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांचा समन्वय करणं, पहिल्यांदा ह्या वर्षी आपण ड्रोनचा वापर करतोय की ज्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून अधिकारी नेमले, ड्रोनच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवून तो विसर्ग कसा आपल्याला मेंटेन करता येईल, विसर्गावर कसं नियंत्रण आणता येईल, त्यामुळे ही पुराच्या स्थितीमध्ये अधिकाधिक गावं बाधित होणार नाही किंवा शहरामध्ये पाणी येणार नाही किंवा त्याचा आपल्याला फ्लड डॅमेज कंट्रोल जो आहे तो कमीत कमी कसा ठेवता येईल या दृष्टीने सभापती महोदय राज्य सरकारचा प्रयत्न आहे. अरुण लाड. हा इतका विषय महत्त्वाचा आहे, पण आपल्या शासनानं आज तागायत या विषयाकडे चांगलं लक्ष दिलेलं नाही. आपल्या त्या महापूर येत आहेत, नद्याच्या उगमापासून येत आहेत आणि इकडं आपल्या लक्ष वेळ येत नव्हती का, पाणी येत होतं आणि वाहून जात होतं. पण आलमट्टीची उंची 2003 साली वाढवायला चालू केलं आणि वाढवली आणि त्यावेळेस पाणी साठवायचं चालू केलं. 5 साली मग मोठं पाणी अडवलं त्यांनी आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान झालं. 5 तर पुन्हा 19ला इतकं मोठं नुकसान झालं. 3 आठवडे पाणी होते. 3 आठवडे आमची गावाच्या गाव आम्हाला उचलून बाहेर ठेवावं लागली आणि तिथं इतकं मोठं पाणी असताना सुद्धा अगदी सांगलीच्या स्टेशन चौकात पाणी आलं होतं. सांगलीच्या मारुती चौकात सगळी कापड दुकानं भिजली होती, बुडली होती आणि ह्याच्या एक ब्रह्मणा म्हणून गाव आहे, तिथले 18-19 लोक जन्मच सामान्य गेली. ती काढू शकलं नाही शासन, पण मिली तिथं अनेक जणांना मिली, पण शासन तिथं काही मदत होऊ शकलं नाही आणि पुन्हा 22 साली आल्या, पण शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही. मागं आम्ही अंकली फाट्या मोठं आंदोलन केलं. या आंदोलनात दखल घेऊन शासनानं आम्हाला मंत्री महोदयानं बोलवलं, आमची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला एक सांगितलं की आम्ही कोर्टात जातोय. पण मी म्हणतो तुम्ही अजून कोर्टात गेलेलं नाही, आज सगळ्यात गेलेलं नाही. मुख्यमंत्री महोदयाने एक केलं की आम्ही हे टपाल देऊन त्यांना कळवलंय, म्हणजे कर्नाटकला कळवलंय उंची वाढवू नये हे कळवलंय, पण त्यांनी दाद दिलेली नाही. कळवून सुद्धा कर्नाटक शासनानं काय कळवलं आपल्याला की आमचं पाणी आम्ही अडवणार, आमच्या शेतीची व्यवस्था आम्हाला केली पाहिजे. तुमच्या शेतीचं पाणी जास्त होतं ना, नुकसान होतं तुमचं, तुम्ही बघा. इतक्या घमिडीत ते बोलले का आमची उंची आमची एक ही आहे. ह्या अशा पद्धतीनं शासन ऐकत नाही, कर्नाटक शासन ऐकत नाही. आपल्या शासनानं सुप्रीम कोर्टात जावं, गेल्याशिवाय शासन ऐकत नाही आणि उंची थांबत नाही. आज सुद्धा आता मागच्या आठवड्यातच आता कृष्णा, वारणा आणि पंचगंगेला महापूर नव्हते, असं सुद्धा म्हणजे त्या दत्ताच्या देवळामध्ये पाणी गेलं. का पाणी गेलं? महापूर पाणी आलं कुठं? मागं हिंपगी आणि आलमट्टी या धरणाच्या फूग आली आणि त्यामुळे म्हणजे देवळात पाणी गेलं आणि सगळी वाहतूक बंद झाली. म्हणजे पाणी ह्या वाहतुकीमुळे, ह्या फुगीमुळे ते सिद्ध झालेलं आहे. आता ह्या महिन्यात सिद्ध झाले, मागच्या आठवड्यात सिद्ध झालेलं आहे आणि आपण अजून कोर्टात गेलो नाही. आपण म्हणतोय बाबा इकडे जातो, पाणी वळवतो. पाणी वळवणं सोपं नाही. मागच्या आठवड्यात नर्मदा बचाव समिती अध्यक्षा
की त्या बोलल्या की पाणी वळवू शकत नाही तुम्ही आणि वळवायचं त्या डोक्याचा विषय घेऊन माझी आता एकच शासनाला विनंती आहे की तुम्ही थांबवू शकताय, पण कोर्टात गेल्यानंतर थांबवू शकताय. सुप्रीम कोर्टात जावं शासनानं आणि हे पाणी म्हणजे उंची वाढवायला थांबावं. आज 519 मीटर उंची असताना सुद्धा आमचं इतकं मोठं नुकसान झालं होतंय आणि 524 मीटर झाल्यावर आमच्या तिन्ही जिल्ह्यातली गावाच्या गाव उचलून जातील, शेती सोडावं लागेल, इतकी वाईट अवस्था होईल. माझी विनंती महोदयांना एकच आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं आणि त्याला थांबावं. ह्याच उपाय, याचा वेगळा उपाय नाही. शासनाची भूमिका अतिशय स्पष्टपणे मी मांडलेली आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या या सगळ्या दाव्यामध्ये आपलं सरकार त्यामध्ये अगोदर आहेच आहे. आपण प्रत्यक्ष आपल्या लिगल ॲडवायझर जे आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्यावेळी सुनावणी सुरू होईल त्यावेळी आपल्या राज्य सरकारची भूमिका आपण मांडणारच आहोत. सभापती महोदय, आता स्पेशल काउन्सिल आपण नेमले, त्यांच्या ज्या त्यांनी राज्य सरकारला केलेल्या सूचनेप्रमाणे आपण कार्यवाही करतोय. त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अतिशय बारकाईनं या विषयाकडे आणि गांभीर्यानं पाहत आहे. माझ्या सन्मानित सदस्यांना मी सांगू इच्छितो. पण आणि दुसरं, या वर्ष गेले 2 वर्ष झाले, या वर्षीसुद्धा अतिशय या पुरावर नियंत्रण ठेवण्याकरता आणि पूरसदृश परिस्थितीमध्ये अधिक आपण म्हणता ते गाव बाधित होऊ नयेत, शहरामध्ये पाणी येऊ नयेत, या बाबतीमध्ये उपाययोजना आपण करतोच आहे. हिप्परगी बॅरेज आहे त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होत होते. आज हिप्परगी बॅरेज पूर्णपणे आपण आता एम्प्टी केलेलं आहे आपल्या विनंतीप्रमाणे. तिला जे पाणी अडवलं जायचं त्यामुळे फुकट आणखीन व्हायचा. हिप्परगी बॅरेजला सुद्धा आता पाणी आपण अडवलेलं नाही. त्यासाठी कर्नाटक सरकारने त्याकरता आपलं सहकार्य केलेलंच आहे. आणि आजही आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 1 लाख क्युसेक्सनी सुरूच आहे. पाण्याचा विसर्ग जो आज त्यांच्यामध्ये आवक 80,000 क्युसेक्स प्रमाणे होते आणि विसर्ग 1 लाखपर्यंत विसर्ग होतोय. अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन आज आपले स्वतंत्र अधिकारी आपण त्यासाठी नेमलेले आहेत. सांगलीचे अधीक्षक अभियंता या सगळ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण करता एक नोडल ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे सभापती महोदय, ड्रोनचा वापर आपण यावर्षी पहिल्यांदा करतोय आणि त्यामुळे सन्मानित सदस्यांची चिंता बरोबर आहे. पण सरकारच्या उपाययोजनासुद्धा या बाबतीमध्ये अधिकाधिक लोकांना त्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल, पुरामुळे लोकांचं नुकसान होणार नाही, ह्याकरता सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही अतिशय या बाबतीमध्ये सर्वोत्तम प्राधान्य या विषयाकरता सभापती महोदय आपण दिलेला आहे. शेवटचा प्रश्न माननीय प्रसादजी लाड. सभापती महोदय, होत नाही आणि तुम्ही फक्त सुप्रीम कोर्टात जाणार का, याचं मला उत्तर द्यावं. सांगितलंच आहे की प्रत्यक्ष ज्यावेळी आता जे सुनावणी सुरू होईल मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 तारखा झाल्यात, आपले वकील हजर आहेत आणि पुढच्याही सुनावणीच्या वेळी राज्य सरकारची भूमिका त्यावेळी आपण प्रभावीपणे अधिक मांडू शकतो. त्यावेळी इंटरव्हेंट केलं पाहिजे. आता सभापती महोदय, आपल्या वकिलांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच आपण करणार लाडसाहेब. आणि म्हणून मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण गेलेलोच आहोत आणि फक्त प्रत्यक्ष ज्यावेळी सुनावणी सुरू होईल त्यावेळी आपली सरकारी भूमिका आपण बाजू मांडणारच आहोत त्या ठिकाणी. त्यामुळं कुठल्या परिस्थितीत त्या धरणाची उंची वाढवू द्यायची नाही, ही सरकारची भूमिका आहे. आता ते कोर्टात मॅटर आहे ना, ते काय करणार. अरुण लाड साहेब, शेवटचा प्रश्न. सभापती महोदय, मला वाटतं की या विषयावरती आलमट्टी धरणाच्या बाबतीत सांगली, सातारा, कोल्हापूर हे प्रभावी होणार आहेत. बंटी पाटील साहेबांनी अतिशय प्रभावीपणे ते मांडलं. माझी सन्माननीय सरकारला आणि मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की अनेक गंभीर प्रश्न आहेत, गंभीर चर्चा होते आहे, तर ज्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आहे आणि त्या विभागातले जे नेतृत्व करतायत प्रतिनिधी, त्यांची एक बैठक सरकार लावेल का आणि त्या बैठक घेऊन विस्तृतपणे याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना देतील का. सभापती महोदय, त्यात काही सरकारला काही लपवण्याचं कारण नाही. मागे आपण अधिकाऱ्यांची सन्माननीय आपल्या आमदार महोदयांची बैठक घेतली होती, ते महायुतीच्या आमदारांनी घेतली असा आक्षेप बंटी पाटील साहेबांनी नोंदवला आहे. हरकत म्हणजे अधिवेशनामध्येच पुन्हा सर्वपक्षीय बैठक घेऊ. आपण सर्वपक्षीय बैठक घेऊ. त्या कृती समितीचे जे सदस्य आहेत त्यांना निमंत्रित करू. आपण लाडसाहेब त्याच्यामध्ये आहेत, आपण सगळ्यांना निमंत्रित करू. हा प्रश्न सभापती महोदय कोणाच्या प्रतिष्ठेचा नाही आहे. यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन यामध्ये आपल्याला त्या भागातील जनतेला दिलासा देण्याची भूमिका शासनाची आहे
माननीय प्रसाद लाड साहेबांनी केलेली सूचना योग्य आहे, बैठक घेण्यात येईल. शेवटचा याच्यातला माननीय खडसे साहेब आपल्याला बोलायचं आहे, शेवटचा प्रश्न राहील, नंतर लक्षात दुसरे. अलमपट्टे धरणाचा उंची वाढवायला सरकारचा विरोध आहे ही भूमिका आपण स्पष्टपणे या ठिकाणी मांडली, पण ते ऐकत नाही ना. आता अलमपट्टे धरणाचं बांधकाम त्यांनी केलं, आता त्या ठिकाणी गेटच बांधला लावायचे बाकी आहे फक्त. मग हे सगळं बांधकाम झाल्यानंतर कधीतरी गेट टाकल्यानंतर किंवा त्यांनी न ऐकता ते टाकल्यानंतर तुम्ही काय करणार, कुठली भूमिका घेणार आहात? अध्यक्ष महोदय, हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, वर्षानुवर्ष याच्यावर आपली चर्चा होते, परंतु त्यातला निर्णय होत नाही. आणि या संदर्भामध्ये अलमपट्टे धरणाच्या संदर्भात बांधकाम सुरूच करू नये इथून आपण म्हटलं की तेव्हा स्थगिती आणावी, सरकारने त्यावेळेस स्थगिती आणली नाही. स्थगिती न आणल्यामुळे त्यांनी त्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता फक्त त्यांचे गेट बांधायचे राहिले. अशा स्थितीमध्ये जे आता रुंडाड